नमस्कार मंडळी. आता बालुशाही म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं, पण प्रत्येकालाच परफेक्ट बालुशाही जमते असं नाही. पण अगदी हलवाई स्टाईल घरी नवशिकेसुद्धा बालुशाही बनू शकतील, इतकी सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. अगदी परफेक्ट 100% खात्रीशीर रेसिपी आहे आणि दरवर्षी आपल्या चॅनलवरती तुम्ही बघत असाल तर बालुशाही रेसिपीला प्रचंड प्रतिसाद मिळतो. यासाठी ही सुद्धा रेसिपी नक्कीच खात्रीशीर तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते आणि ही रेसिपी शेअर करते. तर ही रेसिपी करत असताना काय अडचणी येतात आणि याचबरोबर त्या अडचणीचे उपाय काय किंवा काय केलं तर अगदी खस्ता हलवाई स्टाईल रसरशीत बालुशाही तुम्ही घरी करू शकता. परफेक्ट प्रमाण आहे. अगदी अर्धा किलो मैद्याची मी बालुशाही करून दाखवते. तर इथे आपण अर्धा किलो मैदा घेतलेला आहे. कोणत्याही ब्रँडचा तुम्ही मैदा वापरू शकता, पण बालुशाही बनवत असताना नेहमी मैदा चाळून वापरावा आणि मैदा अगदी फ्रेश असावा. खूप जास्त दिवसाचा डेट गेलेला किंवा खूप जास्त दिवस आणून घरात ठेवलेला मैदा बिलकुल वापरू नये. जर तसा मैदा वापरला तर बालुशाही खस्ता किंवा अगदी खुसखुशीत होत नाही. त्यामुळं नेहमी फ्रेश मैद्याचा वापर करा आणि मैदा हा सुरुवातीला चाळून घ्या. पूर्ण अर्धा किलो मैदा 2 ते 3 टप्प्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात टाकून मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे. चाळत असताना नेहमी अगदी 0 साईजची चाळणी वापरावी, म्हणजे व्यवस्थित मैदा चाळला जातो. पूर्ण मैदा चाळून घेतल्यानंतर आपल्याला बालुशाहीसाठी लागतं साजूक तूप. आता बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की तुपाऐवजी डालडा वापरावा किंवा तेल वापरू शकतो का? तर डालडा वापरता येतो, पण तेल वापरू नये. गोडाच्या पदार्थामध्ये आम्ही नेहमी तूप किंवा डालडा वापरतो. जर तुम्हाला नसेल परवडत तर तुम्ही वनस्पती डालडा वापरा, पण तेल अजिबात वापरू नका. चिमूटभर मीठ टाकावं, म्हणजे गोडाचं प्रमाण बॅलन्स होतं. आणि त्यानंतर पाव चमचा आपण खाण्याचा सोडा. आता एक महत्त्वाची टीप, जो काही सोडा वापरतो खाण्याचा तो अगदी फ्रेश असावा. खूप जास्त दिवसाचा जर सोडा वापरला तर बालुशाही जास्त व्यवस्थित तळली जात नाही किंवा ती फुलत नाही. म्हणून नेहमी फ्रेशच खाण्याचा सोडा वापरा. त्यानंतर 1 वाटी साजूक तूप घेतलं आहे. तूप हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पिठावर ओतून घ्यायचं आहे. त्यानंतर गरम असलेलंच हे तूप आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे हातावर, या पद्धतीने. ही खूप महत्त्वाची टीप आहे. तुम्ही जेवढं छान या पिठामध्ये मोहन व्यवस्थित चोळून घ्याल तितकाच हा पदार्थ तितका खुसखुशीत आणि अगदी खस्ता होतो. त्यामुळं इथे हे स्टेप बिलकुल स्किप करू नका. आणि व्यवस्थित चोळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला दही वापरायचं आहे. दही खूप महत्त्वाचं आहे. दही वापरल्यानंतर बालुशाहीला आतमध्ये पदर सुटतात आणि पिठाचा मुटका होतो का असं हाताने बघा. याचाच अर्थ जे काही तुम्ही यामध्ये तुपाचं मोहन टाकलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. आता वाटीने प्रमाणसुद्धा सांगते. 5 वाटी मैदा भरतो 100 ग्रामच्या वाटीने आणि त्यानंतर त्याच वाटीने आपण 1 वाटी दही घेतलं आहे आणि 1 वाटी साजूक तूप वापरलेलं आहे. दही हे थंड असावं. अजून एक महत्त्वाची टीप, दही खूप जास्त आंबट असू नये, अगदी फ्रेश दही असावं. जर बालुशाही करायचीच असेल तर आदल्या रात्री दही लावा आणि त्या दह्याचा वापर करा. फ्रीजमधलं दही वापरल्यामुळं बालुशाहीला छान लेअर सुटले जातात. आता बरेच जण म्हणतात की बिना दह्याची सुद्धा बालुशाही बनवता येते पाणी ॲड करून, पण त्या बालुशाहीला पदर व्यवस्थित सुटत नाहीत किंवा लेअर होत नाहीत तयार किंवा ती बालुशाही खस्ता होत नाही. त्यामुळं हलवाई आवर्जून यामध्ये दह्याचा वापर करतात आणि त्यानंतर केवळ 2 चमचे आपण इथे पाणी वापरलेलं आहे. आता पाणी वापरायचं रिझन असं की पिठाला चांगली बाइंडिंग येते आणि बालुशाहीला छान आकार देता येतो. अन्यथा बालुशाही व्यवस्थित वळली जात नाही. त्यामुळं आपल्याला थोडंसं 2 चमचे पाणी टाकून या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे. आता अजून एक महत्त्वाची टीप, पीठ मळत असताना जोर लावून किंवा त्यावर अगदी भार टाकून पीठ मळून घ्यायचं नाही. अलगद हाताने पीठ केवळ आपल्याला एकत्र करायचं आहे, जसं की तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. म्हणजे सगळं पीठ फक्त जवळ करायचं आणि त्याचा गोळा तयार करायचा. असं केल्यामुळं बालुशाहीला छान पदर सुटतात. नाहीतर आपण पोळीचं पीठ कसं मळतो तसं अजिबात मळू नका, अन्यथा बालुशाही ही चपटी होईल आणि ती अजिबात खस्ता होणार नाही. त्यामुळं बालुशाही खस्ता होण्यासाठी पिठावर जास्त भार न देता अगदी पीठ आपल्याला एकत्र करायचं आहे. ही टीप मात्र लक्षात ठेवा आणि त्यावर एखादी लीड लावून थोडा वेळ झाकून ठेवा. पीठ खूप जास्त मुरवायचं नाही. केवळ आपण पाक थोडासा तयार
पर्यंतच ते पीठ भिजू द्यायचे. आता इथे अर्धा किलो साखर घेतली आहे. अर्धा किलो मैद्याची बालुशाही आहे. अर्थातच अर्धा किलो साखरेचा पाक लागतो. त्यामुळं इथे आता आपल्याला वाटीने जर मोजलं तर 5 वाटी साखर भरते आणि 3 वाटी आपल्याला यामध्ये पाणी ओतायचं आहे. कारण बालुशाहीसाठी नेहमी एकतारी पाक लागतो. जर तुम्ही पाकामध्ये कमी पाणी वापरलं तर होतं काय की पाक खूप जास्त दाटसर होतो आणि पाक हा बालुशाहीमध्ये व्यवस्थित शिरत नाही. त्यामुळं इथे आपल्याला 3 वाटी पाणी वापरणं गरजेचं आहे. त्यानंतर इथे आपण केशरचे थोडेसे धागे टाकलेले आहेत आणि केशरचे जे थ्रेड वापरले आहेत ते ऑप्शनल आहेत. कलर छान यावा आणि टेस्ट चांगली यावी म्हणून मी वापरलेलं आहे आणि अर्धा चमचा साखरयुक्त वेलची पूड वापरलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या साईडला आपण इथे लगेच पीठ व्यवस्थित मुरले, साधारणतः 5 ते 10 मिनटंच पीठ ठेवायचं आहे, यापेक्षा जास्त नको. आणि पिठाचा या प्रकारे हातावर गोळा घेऊन मध्यम आकाराची बालुशाही तयार करून घ्या. आता बालुशाही तयार करत असताना थोडंसं हाताला भार लावून याचा गोळा तयार करा, अन्यथा व्यवस्थित गोल तयार करता येणार नाही किंवा बालुशाहीला खूप जास्त पीठ लेयर सुटलेले असल्यामुळं त्याची व्यवस्थित बाइंडिंग होत नाही आणि आकार देता येत नाही. यासाठी थोडंसं प्रेस करून घ्यायचं पीठ आणि त्यानंतर या प्रकारे छोटी छोटी बालुशाही तयार करून मधोमध होल तयार करून घ्या. अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पिठाची बालुशाही तयार करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला मी इथे पद्धत दाखवलेली आहे की पीठ कसं गोळा करायचं आणि त्यानंतर त्याला बालुशाहीचा आकार कसा द्यायचा. तर जर का तुम्ही ही रेसिपी तंतोतंत फॉलो केली तर तुमची रेसिपी कुठेही बिघडणार नाही. आणि जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी अडचण आलीच तर मला नक्कीच कमेंट करा. मी त्याचा होता होईल तेवढा पटकन रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. कारण बऱ्याच गृहिणींना बऱ्याचदा रेसिपी पाहूनसुद्धा काही प्रश्न पडतात, यासाठी मी हे सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर इथे आपण सगळ्या पिठाची बालुशाही या पद्धतीने तयार करून घेतली आहे. आणि एका वेळेला जेवढी बालुशाही तयार होते तेवढीच तयार करा आणि बाकीची झाकून ठेवा, म्हणजे पीठ तुमचं सुकणार नाही. कारण बालुशाही तळायला खूप जास्त वेळ लागतो. यासाठी थोडी थोडीच बनवावी आणि ती तळून घ्यावी. आता दुसऱ्या साईडला मी गॅसवरती पाक चेक केलेलं आहे. इथे आपली 1 तारी पाक तयार झालेला आहे. पळीने पाक उचलून बघायचा आणि सगळ्यात शेवटचा जो काही ड्रॉप असतो थोडासा लांबट पडत असेल, याचाच अर्थ आपल्या 1 तारी पाक तयार आहे. तुम्ही पाहू शकता सगळ्यात शेवटच्या ड्रॉपमध्ये 1 तार अशी तयार होते. किंवा बोटावर थोडासा पाक थंड झाला की मधोमध 2 बोटाच्या साहाय्याने चेक करायचा. यामध्ये जर 1 तार येत असेल याचाच अर्थ पाक तयार आहे आणि थंड झाल्यानंतर बरोबर यामध्ये तार सुटते. यासाठी आता आपल्याला पूर्णपणे गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि पाक तयार झाला की पाकाचा साखर तयार होणे पाकामध्ये, म्हणून आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. यामुळं साखरेचे क्रिस्टलायझेशन होत नाही आणि अगदी तुमची बालुशाही छान तयार होते. ज्यांना बालुशाहीवर साखर आवडते तयार झालेली त्यांनी इथे थोडासा पाक दाटसर बनवावा. पण 1 तारी पाक बनवल्यामुळं होतं काय की पाक बालुशाहीमध्ये व्यवस्थित शिरतो आणि बालुशाही रसरशीत बनते. त्यामुळं बालुशाहीसाठी नेहमी 1 तारीच पाक तयार करायचं आहे. आता दुसऱ्या साईडला इथे आपण अर्धा किलो तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी साजूक तूपसुद्धा वापरता येतं किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तूप वापरा किंवा तेल वापरा. अर्धा किलो तेल इनफ होतं. आता बालुशाही तळत असताना नेहमी पसरट कढईचा वापर करावा, म्हणजे व्यवस्थित एका वेळेला जास्त बालुशाही तळता येते आणि थोडीशी ती डीप पण असावी, म्हणजे बालुशाही टाकल्यानंतर ती कढईच्या बुडाला गेली पाहिजे आणि हळूहळू ती वर आली पाहिजे. याचाच अर्थ तुम्हाला इथे तेलाचं टेम्परेचर कळालं असेल की तेल अगदी कोमट असावं. खूप जास्त गरम तेलामध्ये बालुशाही तळू नये, ती वरची तळली जाते आणि आतमध्ये कच्ची राहते आणि अजिबात त्या बालुशाहीला लेअर सुटत नाहीत. त्यामुळं तेल कोमट करा आणि सुरुवातीला ही बालुशाही सोडून घ्या. त्यानंतर अगदी मंद आचेवर जेव्हा ही बालुशाही पूर्णपणे वर येईल त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करा आणि पुढील बालुशाही अगदी गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्या. ही खूप महत्त्वाची टीप आहे. बरेच जण बालुशाही तळत असताना गॅस फुल करतात किंवा मीडियम ठेवतात. तसं अजिबात करू नये. अगदी तुमचं तेल कोमट असलं पाहिजे तरच ती बालुशाही हळूहळू तळून वर येते आणि बालुशाहीला खूप जास्त लेअर किंवा पदर सुटतात.
अशा प्रकारे अगदी खस्ता होईपर्यंत बालुशाही तळून घ्या. तुम्हाला दिसत असेल की बालुशाहीला खूप छान अगदी लेयर आलेले आहेत आणि खूप जास्त खस्ता बालुशाही आपण तळून घेतलेली आहे. अशा प्रकारची बालुशाही तोंडात टाकल्याबरोबर विरघळते. खरंच इतकी ही खुसखुशीत हलवाई स्टाईल आपली बालुशाही तयार झालेली आहे. आता एका टप्प्यातली बालुशाही तयार केली की ती लगेच टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे आणि गरम बालुशाहीच आपल्याला पाकामध्ये ॲड करायचं आहे. तर थंड बालुशाही टाकली तर कदाचित यामध्ये पाक शिरायला वेळ लागतो. यासाठी मी ही टीप सांगितलेली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील बालुशाही तळत असताना थोडंसं तेल कोमट होऊ द्या, कारण लहान गॅसवर आपण तळल्यामुळं हे तेल थंड झालेलं असतं. म्हणून थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यातील बालुशाहीसुद्धा सेम या पद्धतीने तळून घ्या. हळूहळू ही बालुशाही वर आली पाहिजे, इतकं हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी अगदी परफेक्टच तयार होईल. या रेसिपीचा एक मात्र गेम किंवा अगदी एक महत्त्वाचा टप्पा म्हणता येईल की बालुशाही तळत असताना खूप जास्त पेशन्स ठेवले पाहिजेत. कारण एक टप्पा तळण्यासाठी मिनिमम 15 ते 20 मिनटाचा वेळ लागतो, साधारणतः 10 ते 12 बालुशाही तळण्यासाठी. कारण इथे जर तुमची रेसिपी परफेक्ट झाली तर पुढील रेसिपी अगदी परफेक्टच होते. त्यामुळं इथे तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवून ही रेसिपी तयार केली पाहिजे. अशा प्रकारे सगळी बालुशाही इथे तुम्हाला थोड्या प्रमाणात दाखवण्यासाठी मी टिश्यू पेपरवर तळून घेतलेली आहे. आणि आता ही जी काही बालुशाही दिसते खूप जास्त गरम आहे. गरम बालुशाहीच आपल्याला पाकामध्ये ॲड करायचं आहे. आता तुम्हाला थोडीशी एक बालुशाही तोडून दाखवते सुरुवातीला, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल किती खस्ता आणि किती खुसखुशीत ही बालुशाही तयार झालेली आहे. याला लेअरसुद्धा खूप छान सुटलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता, वरूनच तुम्हाला दिसत असेल अगदी खुसखुशीत, आणि बघा आतमध्ये सुद्धा किती छान लेअर तयार झालेले आहेत. अशा प्रकारे अगदी खुसखुशीत बालुशाही तयार आहे. अजून आपण बालुशाही पाकात टाकलेली नाही, तरीसुद्धा तुम्हाला मी ते दाखवलेली आहे. आता ही बालुशाही आपल्याला पाकामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. पाकही कोमट असला पाहिजे, खूप जास्त गरम असता कामा नये. जर पाक खूप जास्त गरम असेल तर बालुशाही अगदी शिजल्यासारखी होईल. त्यासाठी आपल्याला पाक थोडासा कोमट आणि बालुशाही गरम असली पाहिजे. अशा प्रकारे कॉम्बिनेशन ठेवून ही पाकात बालुशाही ॲड करा आणि त्यानंतर 10 मिनटं झाकून ठेवा. आता बऱ्याच जणांच्या बालुशाहीमध्ये पाक शिरत नाही, तर अशावेळी काय करावं, त्यासाठी एक महत्त्वाची टीप की बालुशाहीला एखाद्या फोर्कने किंवा एखाद्या टूथपिकने याला प्रिक करा किंवा त्याला होल करा आणि त्यानंतर पाकामध्ये ॲड करा. म्हणजेच तुमची बालुशाही छान अगदी व्यवस्थित रसरशीत तयार होईल. असं होत नाही, पण जर झालंच तर मी सांगत आहे, बऱ्याचदा बालुशाही खूप जास्त तळली गेली तर कडक होते आणि त्यानंतर मग त्यामध्ये पाक शिरायला वेळ लागतो. पण तुम्हाला असं वाटलंच की शिरत नाही, तर मग त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. तर यासाठी ही टीप लक्षात ठेवा. एखाद्या टूथपिकचा वापर करून बालुशाहीला प्रिक करून घ्यावं आणि मगच पाकामध्ये सोडावं. 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि बालुशाहीमध्ये छान पाक आपला शिरलेला आहे किंवा मस्तपैकी बालुशाहीने पाक सोक केलेला आहे. सगळी बालुशाही या पद्धतीने काढून घ्या आणि मग दुसऱ्या टप्प्यातील बालुशाही ॲड करा. अशा प्रकारे 10 ते 15 मिनटाच्या फरकाने बालुशाही आपल्याला पाकामध्ये टाकून काढून घ्यायचं आहे. या प्रकारची बालुशाही कितीही दिवस बाहेर टिकते, त्याला काहीही होत नाही. अगदी बालुशाही ताजी आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते. बघा आतमध्ये किती छान अगदी रस गेलेलं आहे किंवा पाक शिरलेलं आहे. रसरशीत बालुशाही आपली तयार आहे. आता तुम्हीही बालुशाही दिवाळीच्या फराळाकरता नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला कुठले डाऊट आलेच तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी लगेच रिप्लाय देईन. अशा प्रकारे बालुशाहीला डेकोरेशन करता मी थोडंसं पिस्ताचा वापर केला आहे. पूर्णपणे टोटली ऑप्शनल आहे. नाही आवडत तर नका करू. अशीच बालुशाही छान लागते. अगदी हलवाई स्टाईल ही बालुशाही तयार झाली आहे. आता करून पहा. रेसिपी आवडलीच तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि कमेंट